मुलाला नापास का केले या संतापातून वर्ग शिक्षकावर जीवघेणा हल्ला. शिक्षक व्हेंटिलेटरवर, अवघ्या 3 तासात आरोपी ताब्यात. छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील लिटिल फ्लॉवर स्कूलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरले आहे. शाळेतील एका 17 वर्ष 5 महिने 28 दिवस वय असलेला अल्पवयीन विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकांच्या कॅबिनमध्येच वर्ग शिक्षकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी 30 जून रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात शिक्षक विशाल फ्रान्सिस दुसिंग वय वर्ष 43 गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी दुपारी शाळेत शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आला होता. मुख्याध्यापिका स्वर्णलता मेनकांती यांनी त्याला नियमानुसार अर्ज सादर करून थकीत शुल्क भरण्याची सूचना केली. मात्र विद्यार्थ्यांनी अर्ज देण्यास नकार देत आपल्या वर्ग शिक्षक विशाल दुसिंग यांना कॅबिनमध्ये बोलावण्याची मागणी केली. मुख्याध्यापकांनी दुसिंग यांना बोलावल्यानंतर चर्चा सुरू असताना विद्यार्थ्याने अचानक संताप व्यक्त केला. मला मुद्दाम नापास केले, माझे वर्ष वाया घालवले असा आरोप करत त्याने शर्टाखाली लपवून आणलेला चाकू काढून शिक्षकाच्या पोटात वार केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे शिक्षक जागीच कोसळले. हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांनाही चाकूचा दाग दाखवला. आरडाओरडा ऐकून शिक्षक व कर्मचारी मदतीसाठी धावत आले. मात्र आरोपींनी त्यांनाही धमकावत काही वेळ परिसरात दहशत निर्माण केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. जखमी शिक्षक विशाल दुसिंग यांना तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक जाधव, पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नागवे आणि त्यांच्या पथकाने शोध मोहीम राबवत अवघ्या 3 तासात आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बालगृहात दाखल करण्यात. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.